हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. तर हा व्लॉग मी शेअर करते कालचा. काल गुरु नानक जयंती होती आणि पौर्णिमा देखील होती. तर कालचा व्लॉग तुमच्याशी शेअर करते. शाळेला सुट्टी असल्यामुळे क्लासला देखील सुट्टी दिली आणि माझ्या मुलांना देखील सुट्टीच होती काल. त्यामुळे आजचा दिवस थोडासा निवांत सुरू झालाय. निवांत जरी सुरू झाला असं म्हटलं तरी देखील घड्याळाच्या काट्यानुसार उठायची सवय लागली ना एकदा की मग जाग येतेच येते. तर सकाळी उठले, सगळं आवरलं, अंघोळ वगैरे झाली, झाडांना वगैरे पाणी घातलं आणि आता इथे मी जे सुकं खोबरं आहे त्या सुक्या खोबऱ्याला चिरून घेते. तर मोठ्या मुलाची अशी इच्छा आहे की त्याला करंज्या खायच्या आहेत. तर करंज्या का आता मध्येच, दिवाळी तर आत्ताच झाली, मग पुन्हा का? तर मुलाला करंज्या फार आवडतात आणि कसं आहे, त्याला एखादी भाजी नाही आवडली की तो सरळ करंज्या डब्यातून काढतो आणि खात बसतो. तर म्हटलं ठीक आहे, चला आपणच आपल्या मुलांना खायला नाही घालणार तर मग कोण घालणार. तर मग मी इथे मस्तपैकी हे जे गोटी नारळ आहेत, गोटा नारळ काय म्हणतात याला, तर ते घेतले आणि आता ते चिरून घेते. बरचसं काम म्हणजे झालेलं आहे, बरचसं काम बाकी देखील आहे आणि आता तेच उरकतीये. तर आता सारण वगैरे बनवण्याचा व्हिडिओ माझ्याकडून शूट झाला तर मी नक्कीच शूट करेन. नाही तर मग तुमच्याशी मी असंच डायरेक्ट करंजी कशी केली तर ते दाखवणार आहे. तर हे बघा, हे सारण मी तयार केलं. तर बारीक रवा, खोबरं, त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स, पिठी साखर हे सगळं घातलेलं आहे आणि रवा, मैदा छान असं तुपाचं मोहन घालून पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. तर याच्यानं मला करंज्या करायच्या आहेत. तर आता वाजत आलेले आहे सकाळचे 11:30 होत आलेले आहेत. तर मुलांचे पप्पा आता ग्राउंडमधून आलेत. आज त्यांना देखील सुट्टीच आहे. तर त्यांनी आणलेलं होते नाश्त्यासाठी अंडी आणि आज मुलांना आणि यांना खायचं आहे हाफ फ्राय. तर म्हटलं की चला पहिलं या सगळ्यांचं उरकून देते आणि मग निवांत असं मी माझं करंज्या करत बसते. करंज्या करणं मला फार कंटाळवाणं वाटतं, कारण की ते खूप वेळ खातं आणि एक माणूस जर असेल ना, तर मग काही विचारायलाच नको. तर मी काय करणार आहे, यांना नाश्ता वगैरे दिल्यानंतर माझा स्वयंपाक सगळं करून घेणार आहे आणि मग जेवण वगैरे करून निवांत या करंज्या करून घेणार आहे. तर परवाच्या दिवशी आम्ही तिघी जणी वॉकच्या निमित्ताने संध्याकाळी भेटलो. जसं नेहमी भेटतो, कधी दोघी असतो तर कधी तिघी असतो. तर काल संध्याकाळच्या वेळेस वॉक करत असताना सहजच आमचा एक विषय सुरू झाला आणि हा विषय सगळ्याच महिलांच्या रिलेटेड असेल असं मला वाटतंय. कारण की विषयच तसा होता. त्यातली माझी एक मैत्रीण म्हणत होती, "अगं किती काम केलं ना तरी कामं संपतच नाही. अक्षरशः मान जरी मोडत आली आणि थकलो किंवा आजारी जरी असलो तरी कोणी म्हणत नाही गं की तू थकली आहेस, थांब जरा, दमली आहेस, आराम कर." असं कोणाच्या तोंडून देखील येत नाहीये. तर मग त्यावर आमच्या दोघींचं काय मत होतं, तर अ, आम्ही तिला म्हटलं, की "हो, काम तर आता आहे तर काम करावंच लागणार आहे. पण आता थकलोय म्हटल्यानंतर जर आपल्याला कोणी विचारत नसेल किंवा मग आपलं म्हणणं कोणी ऐकूनच घेत नसेल किंवा त्यांना तसं गरजेचंच वाटत नसेल, तर मग आपणच आपलं शहाणं झालेलं काय वाईट आहे, नाही का?" तर मग त्यातली ही एक जण म्हणाली, की "अगं बस झालं आता, स्वतःसाठी जगायला शिक." बरोबर आहे ना. कारण की आता आपण, मला असं वाटतंय, आता हे जे व्हिडिओ बघत असतील तर साधारणपणे वयाच्या 35-40च्या आसपास किंवा त्यावरही असलेल्या महिला हा व्हिडिओ बघत असतील आणि 40-45 किंवा 35च्या पुढे असणाऱ्या ज्या महिला आहेत, तर बराचसा अनुभव घेऊन ते इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. सगळ्यांचं करता, करता अक्षरशः त्या थकायला होतात आणि कोणी जर म्हणत नसेल, की "अगं, खूप छान काम केलं" किंवा "तू थकली आहेस, तू दमली आहेस" किंवा मग एखादी कौतुकाची थाप देखील मिळत नसेल, तर मग खरंच आहे थोडंसं नाराज व्हायला होतं, थकायला होतं आणि मग असं वाटायला लागतं, की काही करून फायदा नाहीये इतकं सगळ्यांचं. बरोबर आहे ना? आता मी सांगते, इतकं थकायला आपल्याला काय होतं? कारण की कसं आहे ना, आपण लग्नाच्या आधी आपल्या जेव्हा घरात असतो, त्यावेळेस आपल्याला सवय लावलेली असते. सवय म्हणण्यापेक्षा एक वळण लावलेलं असतं आपल्या आईने, आजीने, की मुलीच्या जातीने सगळं काम झटपट करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक वेळेला ॲडजस्टमेंट असली पाहिजे. नाही म्हणायचं नाही, प्रत्येक काम आपण करायचं. हो म्हणायला शिकायला पाहिजे आणि तेच आपल्या अंगवळणी पडतं आणि प्रत्येक गोष्टीला आपण "हो, करते ना." "हो, येईल ना मी. हो, जमेल मला. मी करेन."
आणि या हो म्हणण्याच्या ट्रॅपमध्ये आपण बायका इतकं अडकून जातो. बायूचं आयुष्य सतत हो म्हणत धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस. पण नाही म्हणण्याचा ब्रेक जर नसला ना, तर खरंच आयुष्य कंटाळवाणं आणि थकायला होणारं असं होऊन जातं. हो, मी करते. हो, मी बघते आणि असं करत-करत आपणच स्वतःला एका न संपणाऱ्या लिस्टमध्ये अडकवून ठेवतो. आता आपण स्वतःचंच उदाहरण घेऊया. रोजच्या जीवनामध्ये छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपण अडकून बसलेलो असतो. मुलाचा अभ्यास करायचा आहे. मुलगा म्हणते, "आई मला हे सांग ना." "हो, मी आलेच. थांब आपण बसून अभ्यास करूया हां." मिस्टरांनी आपल्याला कॉफी मागितली. "हो, लगेच आणून देते." "अगं भाजी आणलीस का?" "हो, मी आत्ताच भाजी आणायला जाणार आहे." आणि सगळ्यात मोठं हो म्हणजे स्वतःच्या मनाला इच्छेविरुद्ध दिलेलं मोठं हो. थकल्यासारखं वाटतंय, पण जाऊ दे अजून एखादं काम करून आटोपते. मग निवांत बसते जरा. पण या निवांतपणाच्या पाठी धावता-धावता हा हो काही आपल्याला निवांतपणा मिळू देत नाही. मग आता काय करायचं? तर सरळ नाही म्हणायला शिकायचं. नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा नाही बरं का. ते म्हणजे स्वतःच्या गरजेप्रमाणे स्वतःला प्राधान्य देणं. एखाद्या रात्री भांडी घासली नाही, तर खूप मोठं घर काही कोसळणार नाहीये. एखाद्या पार्टीमध्ये एखादी डिश कमी पडली म्हणून पाहुणे घरी येणं सोडणार तर नाहीत ना. आणि शेजारणीच्या भाचीच्या लग्नात आपण हजेरी लावली नाही म्हणून ती संबंध तर तोडणार नाही. तर माझ्या प्रिय लाडक्या मैत्रिणींनो, आपण नाही म्हटल्यामुळे काही आभाळ वगैरे कोसळणार नाहीये किंवा मग जग वगैरे थांबणार नाहीये. आपण नाही म्हटलं तर दुसरं ते काम कोणीतरी करणारच आहे आणि समोरच्या माणसाला देखील आपण नाही म्हटल्यामुळे त्याच्यावर मनावर काही परिणाम होतोय का? तर असं देखील काहीही वेगळं होणार नाहीये. मग का उगाचच आपण अति चांगलं बनण्याचा किंवा मग एखाद्याला समाधान देण्याचा उगाच निष्फळ प्रयत्न करत असतो? ज्याची कुणाला जाणीव देखील नाहीये आणि त्याबद्दलचा आपल्याला कोणी अवॉर्ड देखील देणार नाहीये. चला ना आता जाऊ द्या सगळं कारण की वयाची 40 वर्ष आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि ही 40 वर्ष काही ना काही अनुभव घेऊनच आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. नाही का? सगळ्यांचं सगळं आता आपण केलेलं आहे. भरपूर अनुभव आपल्या गाठीशी आहेत आणि आता इतकी वर्ष गेलेली आहे. थोडीशी जी वर्ष आपल्या हाती आहेत, ती वर्ष आपण स्वतःसाठी जगूया. बऱ्याचशा महिला म्हणतात, "नाही कसं म्हणायचं? नाही म्हणता येत नाही." तर मी सांगते, नाही म्हणायचं धाडस शिकायचं असेल ना, तर छोट्या-छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. जसं की सोसायटीची एखादी जबाबदारी नको असेल, तर नम्रपणे सांगा, "यावेळी जमणार नाही." कुठे मार्केटमध्ये कोणी विचारलेलं आहे, "येतेस का गं?" तर स्पष्टपणे सांगा, "आज नाही जमणार गं, रविवारी जाऊया का?" बघा, आपल्यामुळे काहीही अडत नाहीये. त्या व्यक्तीचं ती व्यक्ती आपल्याऐवजी दुसरा कोणतातरी पर्याय ती निवडणारच आहे. नाही हा शब्द बघायला गेला तर फारच छोटा आहे, पण त्यामध्ये इतकी ताकद आहे. नाही म्हणणं म्हणजे आयुष्याला नकार देणं नाही, तर स्वतःच्या मर्यादांना, थकव्याला आणि गरजांना मान्यता देणं असं आहे. नाही म्हणता येत नाहीये किंवा मग नाही म्हणण्याची कला शिकायची असेल, तर या लहान-लहान गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, सगळ्यांना खुश ठेवणं हा काही आपला जबाबदारीचा करार नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट नाही म्हणणं म्हणजे गुन्हा नाही. साधं स्मित करून म्हणा, "आज नाही जमणार गं." बस झालं तुमचं काम. तिसरी महत्त्वाची गोष्ट सुरुवात लहान गोष्टीपासून करा. शॉपिंगला जायचंय, कोणी विचारलंय तर म्हणा, "आज नाही शक्य होणार. शनिवारी जाऊया का गं?" तुमच्या लगेच लक्षात येईल की जग काही कोसळत नाही किंवा कोसळणार देखील नाही. हो म्हणण्याच्या ट्रॅपमध्ये अडकून स्वतः घुसमटत जगण्यापेक्षा नाही म्हणणं कधीही चांगलं, नाही का? तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो, आपण हो म्हणत दमून जातो आणि आयुष्य हातातून एक-एक दिवस करत निसटून जातंय. नाही म्हणायची हिंमत केली, की लगेच आपल्याला खऱ्या अर्थाने आराम, वेळ आणि मनःशांती मिळते. नाही हा शब्द म्हणजे खरं तर छोटासा जादूचा मंत्र आहे, जो उच्चारला की मनावरचं आणि शरीरावरचं ओझं हलकं होतं आणि चेहऱ्यावर खरं स्मित हास्य परत येतं. तर ज्या माझ्या मैत्रिणी थकलेल्या असतात, घुसमटत जगत असतात, तर त्यांना एकच सांगणं आहे, प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं सोडून द्या आणि कधीतरी नाही म्हणायला देखील आपण शिकलं पाहिजे. मैत्रिणींसोबत गप्पा मारा, मोकळ्या हवेमध्ये फिरायला जा, आवडत्या गोष्टी जोपासा, आवडती पुस्तकं वाचा. या गोष्टी तुमच्या मनाला उभारी देतील, मन शांत करतील. स्वतःच्या मनाचा आणि इच्छेचा सन्मान ठेवत, आदर करत आपण 40 वर्षापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि इथून पुढची जी वर्ष आहेत ती आपल्या हातात आहेत. त्यामुळे थोडी वर्ष का होईना आपण स्वतःसाठी जगायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय.
तर असं करंज्या बोलता बोलता मी सगळ्या करंज्या करून घेतल्या. तर इतक्या झाल्या करंज्या, जास्त नाही झाल्या, इतका टोपभर झालेल्या आहेत. तर झटपट कशी करंजी करायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं, ते तुम्ही बघितलंच असेल बोलण्याच्या नादामध्ये. तर साधारणपणे आपण एक मोठी पोळी लाटून घ्यायची पातळसर आणि लहान-लहान पुऱ्या कट करायच्या. साधारणपणे 7-8 पुऱ्या एकत्र कट करून ठेवल्या, की त्यामध्ये सारण भरायचं आणि त्याच्या कडेला पाणी लावून त्याची दुसरी बाजू त्याच्या दुसऱ्या बाजूवरती चिकटवून घ्यायची पाण्याने आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. जर फोक चमचा असेल, काटा चमचा, तर त्याने व्यवस्थित कडा तुम्ही दाबून घेऊ शकता आणि मस्तपैकी करंजी तेलामध्ये तळून घ्या. तर झटपट करंज्या होतात. एकटी जरी असेल तरी झटपट होतात. तर करंज्या करत असताना मी असं काहीतरी शॉर्टकट वगैरे शोधत असते. तर आज मला असं वाटलं की असं करून बघूया आणि खरं सांगते झटपट या करंज्या झालेल्या आहेत. एक-एक पारी लाटून करंजी करण्यापेक्षा हे झटपट होतं. तर संध्याकाळचे ना आता जवळपास 4:30 वाजत आलेले आहेत आणि करंज्या करता करता थोडीशी थकलीच मी आणि मग म्हटलं की चला मस्तपैकी जरा एक कडक चहा करते गूळ घालून. तर आज दुधाचा चहा केलाय. खूप दिवसांनी दुधाचा चहा घेतेय आणि सोबतच मस्तपैकी गरमागरम करंजी. आपल्या इच्छा आहेत, आपली आवड आहे. आपल्याला जसं वाटतंय तसं तुम्ही बनवून खा आणि आनंदी राहा. इतकंच माझं म्हणणं आहे. तर आज मला मस्तपैकी गरमागरम करंजी खाण्याचा योग आलाय. तर म्हटलं की चला माझ्यासाठी मस्तपैकी असा छान असा चहा करते आणि सोबत करंजीचा आस्वाद घेते. सोबतच इथे दूध गरम करत ठेवलेलं दूध देखील गरम झालेलं आहे आणि मस्तपैकी ते चहा करंजी मी खाऊन घेते आणि बाकीचं आता जे काम आहे ते मी करून घेते. तर दुपारी करंजी करत असताना एक पार्सल आलं. तर ते पार्सल काय आहे तर ते मला उघडून बघायचं होतं. तर मुलं देखील लागलेली की मम्मी उघड म्हणून. तर मग करंजी करत असताना काही मला वेळ भेटला नाही. तर म्हटलं की मी आता ओपन करते. तर आता हे ओपन केलेलं आहे. तर यामध्ये काय आहे तर साधारणपणे खूप मोठी अशी काहीतरी वस्तू वाटली आणि उघडून बघितली. तर त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडकडनं आलेलं आहे हे आणि यामध्ये मिळालेली आहे एक बॉटल ज्याच्यामध्ये आपण गरम कॉफी किंवा चहा ठेवला तर तो गरमच राहतो. तशाच प्रकारे एक हॉट मग आलेला आहे. हॉट कप किंवा हॉट मग म्हणतात. सोबत एक डायरी आलेली आहे, पेन आलेला आहे, कीचेन आलेली आहे आणि व्हिजिटिंग कार्ड ठेवण्यासाठी एक केस आलेला आहे. तर अशा प्रकारे हे किट मिळालेलं आहे. तर या ज्या कंपन्या असतात ना, म्हणजे हे सगळं किट बघून माझ्या डोक्यामध्ये विचार आला, की या कंपन्या आपल्या बिझनेसबद्दल किती फोकस्ड असतात, नाही का? आता हे जे किट दिलेलं आहे, तर डायरीमध्ये तुम्ही तुमच्या क्लायंटचं नाव, जे काही तुम्हाला हवं इन्फॉर्मेशन वगैरे ती सगळी लिहून घ्या. सोबतच पेन देखील दिलेला आहे. जी बॉटल आहे त्यामध्ये मस्तपैकी गरमागरम कॉफी घ्या आणि कॉफीचा आनंद घेत तुम्ही तुमच्या बिझनेसवर लक्ष केंद्रित करा. असं सगळं या किटवरून मला जाणवलं. किती फोकस्ड आहेत या कंपन्या आणि म्हणूनच त्या उत्तम प्रकारे बिझनेस करतात. तर अशाच प्रकारे आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फोकस्ड असणं खूप गरजेचं आहे. तर असो माझ्या मिस्टरांना मी म्हणाले, की "ही डायरी मी घेऊ का?" तर मिस्टर म्हणाले, "घेऊन टाक" म्हणून. तर मग मी याच्यावरती ना त्याच पेनाने नाव लिहितीये. छान आहे ही डायरी तर मी घेतली आणि ही जी बॉटल आहे तर ती माझ्या लहान मुलाने सांगितलं, "मम्मी ही बॉटल मी घेणार आहे." आणि मोठा मुलगा म्हणतो, "मम्मी या कपामध्ये मी दूध पिणार आहे." तर प्रत्येकाने एक-एक वस्तू घेतली. तर असो छान होतं गिफ्ट जे पण काय आलं ते. आणि आम्ही पुन्हा मैत्रिणी संध्याकाळी इथे वॉकला आलो. तर रिलायन्समध्ये गेलो. छान असं थोडंसं टाईमपास केला, गप्पा-गोष्टी वगैरे केल्या आणि रिलायन्समध्ये आता इथे थोडासा वेळ आम्ही रेंगाळलो. खूप छान-छान इयरिंग्ज होत्या. तर त्या पाहिल्या आणि 1-2 वस्तू काही खरेदी केल्या. तर माझी मैत्रीण जी आहे ती खरेदी करते आणि आम्ही दोघीजणी इथे थोडासा टाईमपास करतोय. तर असा होता आजचा माझा दिवस. आजचा व्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.